अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला 2024-25चं बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सरकारकडून जेव्हा बजेट सादर केलं जातं तेव्हा आपण त्यातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी बारकाईने पाहायला हव्या आणि त्या बजेटचा आपल्या दैनंदिन जीवनावर आणि देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो हेच आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत। नमस्कार, मी शीतल मोरे विषय एकामध्ये तुमचं स्वागत करते। सगळ्यात आधी आपण बजेटमध्ये नेमकं काय पाहायला हवं हे 5 महत्त्वाच्या मुद्द्यांमधून समजून घेऊया। पहिला मुद्दा मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स, मुद्दा दुसरा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, मुद्दा तिसरा इन्सेंटिव्स आणि फायनान्शियल सपोर्ट, चौथा फिस्कल डेफिसिट आणि पाचवा टॅक्सेस। आता उद्या म्हणजे 1 फेब्रुवारी 2024ला सरकारकडून सादर केलं जाणारं बजेट हे अॅन्युअल बजेट नसून इंटेरिम बजेट आहे। आता सरकारकडून अॅन्युअल बजेट ऐवजी इंटरिम बजेट का सादर केलं जाणार आहे? इंटरिम बजेट म्हणजे नेमकं काय? तर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 2024 हे लोकसभा निवडणुकीचं वर्ष आहे आणि ज्या वर्षी इलेक्शन असतं त्या वर्षी इंटरिम बजेट सादर केलं जातं, जे फक्त 2 ते 4 महिने लागू होतं। नंतर निवडणुका झाल्यावर एक वेगळी रचना तयार होते, मग त्यात नवीन सरकार येऊ शकतं किंवा सध्याचं सरकार पुन्हा सत्तेत राहू शकतं। या इंटरिम बजेटमध्ये जास्तीत जास्त फोकस केला जातो तो सरकारच्या जमा खर्चावर। आता बजेट सादर केल्यानंतर आपण त्यातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहूयात। यात सर्वात पहिला मुद्दा येतो तो मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टरचा। आता हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण असं समजू की आपला देश किंवा आपली अर्थव्यवस्था ही एक विद्यार्थी आहे आणि आपण त्या विद्यार्थ्याच्या पालक सभेला जातोय, ज्यामध्ये त्याचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे। त्यासोबतच आतापर्यंतचा त्याचा परफॉर्मन्स कसा आहे आणि त्यापुढचा प्रवास कसा असेल यावर चर्चा होणार आहे। मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर मध्ये सगळ्यात पहिला पॅरामीटर येतो तो नॉमिनल आणि रिअल जीडीपीच्या ग्रोथचा। यामध्ये हे सांगितलं जातं की देशाचं उत्पन्न किती वाढलंय। दुसरा आहे तो पर कॅपिटा इन्कम म्हणजेच दरडोही उत्पन्न। यात दाखवलं जातं की देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या वार्षिक उत्पन्नात सरासरी किती वाढ झाली आहे। तिसरा आहे EPFO मेंबरशिप। EPFO म्हणजेच एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन। यात देशातील रोजगारात किती प्रमाणात वाढ झाली आहे हे सांगितलं जातं। चौथा आहे नंबर ऑफ बँक अकाउंट्स। हे देशाच्या एकूण लोकसंख्येचा आर्थिक समावेशन सूचित करतं। आता पाचवा आणि शेवटचं इन्शुरन्स कव्हर। यामध्ये देशाच्या लोकसंख्येपैकी किती लोकांकडे लाईफ इन्शुरन्स आहे याबद्दल सांगितलं जातं। पुढची कॅटेगरी आहे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर। सरकार वर्षभर अनेक क्षेत्रांवरती खर्च करत असतं। यामध्ये शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, डिजिटलायझेशन, स्वच्छतेच्या सुविधा, सुरक्षा आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो। आता हॉस्पिटल, शाळा, महामार्ग यावर सरकारकडून जो खर्च केला जातो त्या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच भांडवली खर्च म्हणतात। आणि जिथे सरकार स्वतः कोणत्या हायवेजच्या देखभाल दुरुस्तीचं काम पाहतं किंवा थेट सरकारकडून जर शिक्षक आणि नर्स यांना पगार दिला जात असेल तर त्या खर्चाला करंट एक्सपेंडिचर असं म्हणतात। आता काही खर्च असे असतात ज्यातून सरकारला रेव्हेन्यू म्हणजेच महसूल मिळतो, जसं की इमारतींची बांधकामं। पण काही खर्च असे असतात ज्यात सरकारला कोणताही रेव्हेन्यू मिळत नाही, तरीही सरकार खर्च करत असतं, जसं की सबसिडी। सरकारच्या या सगळ्या खर्चातून आपल्याला हे सूचित करण्यात येतं की सरकारचा नेमका उद्देश काय आहे आणि भविष्यातला आर्थिक धोरण कसं असणार आहे। आता येऊयात तिसऱ्या कॅटेगरीकडे, इन्सेंटिव्स आणि फायनान्शियल सपोर्ट। याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो तो व्यावसायिकांना, कारण व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला माहिती मिळते की त्याला नेमका काय इन्सेंटिव्स मिळणार आहे किंवा त्यांच्यासाठी कोणत्या PLI स्कीमची घोषणा करण्यात आली आहे का, त्यांना कोणता टॅक्स रिबेट मिळणार आहे का, त्यांच्यासाठी कुठे फ्री ट्रेडिंग झोन्स ओपन होणार आहेत का। आता वळूयात चौथ्या कॅटेगरीकडे म्हणजेच फिस्कल डेफिसिटकडे। फिस्कल डेफिसिट म्हणजेच वित्तीय तूट। जेव्हा सरकारचा एक्सपेंडिचर म्हणजेच खर्च हा मिळणाऱ्या रेव्हेन्यू पेक्षा जास्त असतो। तसं पाहिलं तर फिस्कल डेफिसिटचा आकडा जेवढा कमी असेल तितकं चांगलं असतं, कारण फिस्कल डेफिसिट जर जास्त असेल तर फिस्कल डेफिसिट आणि रेव्हेन्यू मधला गॅप भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं। त्यामुळे जितकं फिस्कल डेफिसिट कमी तेवढंच कर्जही कमी। आपण बजेटमध्ये हे सुद्धा पाहायला हवं की सरकार किती कर्ज घेणार आहे। तसं सरकारला कर्ज घेण्यासाठी 2 पर्याय असतात, पहिला म्हणजे डोमेस्टिक बॉन्ड आणि दुसरा इंटरनॅशनल बॉन्ड। त्यामुळे सरकार नेमकं कसं कर्ज घेतं हे सुद्धा पाहायला हवं। आता सगळ्यांनाच माहिती असलेला टॅक्स या कॅटेगरी बद्दल पाहूयात। आपण सगळेच जण टॅक्स मध्ये स्लॅब रेट काय आहे किंवा त्यात काय अपडेट होणार आहे हे नेहमीच पाहत असतो, पण याशिवायही टॅक्स मध्ये अनेक आवश्यक गोष्टी आहेत ज्या आपण पाहायला हव्या।
उदाहरणार्थ गुंतवणुकीतून येणारं उत्पन्न जसं की डिव्हिडंड, इंटरेस्ट किंवा गुंतवणुकीच्या विक्रीतून वाढलेलं भांडवल यावर काय टॅक्स लागणार आहेत हे सुद्धा पाहायला हवं। यावरून ऍडिशनल इन्कम म्हणजेच अतिरिक्त उत्पन्नातून टॅक्स जाऊन तुमच्याकडे शिल्लक उत्पन्न किती राहणार हे लक्षात येतं। या सगळ्यांव्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या वस्तूंवरील जीएसटी तसंच अल्कोहोल आणि पेट्रोल यांसारख्या गोष्टींवरील एक्साइज ड्युटी म्हणजेच उत्पादन शुल्क आणि वॅट पाहिल्यानंतर लक्षात येईल की आपल्या घरातलं बजेट कसं बदलणार आहे। आता या सगळ्यातून आपण हे पाहूयात की एकूण बजेटचा आपल्या दैनंदिन जीवनावर नेमका काय परिणाम होतो। गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीवर काय टॅक्स असणार आहेत आणि कॅपिटल गेन नेमकं काय होणार आहे याचा थेट परिणाम आपल्या असेट्सच्या म्हणजेच मालमत्तेच्या किमतीवर होत असतो। याचबरोबर जीडीपी ग्रोथ आणि नंबर ऑफ बँक अकाउंट्स वरून आपल्याला देशाच्या आर्थिक विकासाची क्षमता लक्षात येते, ज्यावरून इनडायरेक्टली आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या विकासाची क्षमता ठरते। आम्ही दिलेल्या या माहितीची तुम्हाला बजेट समजून घेण्यास मदत झाली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपला विषय ऐका या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।